तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत स्वागत आहे. तर मित्रांनो सकाळ सकाळी बघू शकता, आता सकाळी उठल्या की लगेच पटापट गाडीतलं माल मोकळं केलं. तुम्हाला काल सांगितलं होतं, काल काय जमलं नाही. मग मी म्हणलं होतं नको म्हणून सकाळी कर म्हणलं. मग आज सकाळी गाडीतलं माल वगैरे सगळं मोकळं केलेलं आहे. तर आता पप्पा थोड्या वेळाने जाणार आहेत बीडला माल आणायला. आणि इकडं आपण पण आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेलो आहे. इकडं बघू शकता, इकडे नाश्ता वगैरे करायला लागलो आपण. हे बघा लापशी आणि दूध सकाळ सकाळी आपल्या मम्मीनं बनवलंय, तेच नाश्ता करायला लागलोय. तर काय आता इकडे पप्पा चालले तर बघा बरं का बीडला माल आणायला. इकडे बघू शकता, आता गाडी वगैरे वळवली त्याने. तर इकडे चाललंय का पप्पा? चाललंय मला दमाने जाऊन या. हा तर काय आता पप्पा चालले बरं का. तर काय आता इकडं मम्मी सगळं सामान आवरायला लागली बरं का. तिकडं जत्रेला जायचं. आता तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय 7-8 दिवसात जत्रेला जायचं म्हणून. इकडं सगळं सामान आवरून माल बिल सगळं तयार करून घ्यायला लागली. इकडं वा इकडं पण माल सगळं पिशव्या वगैरे भरून ठेवलेलं आहे. आणि सकाळी आपण माल उतरून लावलं गाडीतलं हे. परत आता संध्याकाळी पप्पा माल घेऊन आल्यावरती गाडीतला माल उतरून परत आपल्याला ते गाडीतला माल उतरून परत ही माल टाकायचे. तर आता पप्पा गेलेत माल आणायला. तर काय जात आपण गावात गेलतो बरं का. आपल्या सरकारचा फोन आला तर मग त्याला घ्यायला गेलतो. आणि आता घरी आलो मस्तपैकी. इकडं बघता आता भूक लागायला की दुपार 2 वाजलेत बरं का. आता 2:30 वाजलेत, 2-2:30 वाजलेत. आता जेवण करू चला मग आता. तर जेवण बघू पहिलं काय आहे. तर काय जात इकडे बघ जेवण काय, दुपारचं जेवण बटाटी भाजी आणि भात. आणि आता आपण गावात गेलतो बरं का. हे गुलाबजामुन आणि हे आणलं होतं कचोरी. तर तेच खाऊन घ्यायला लागलोय. तर मम्मी पण जेवण करायला लागली बरं का. माझं तर आता जेवण झालं मस्तपैकी. इकडे मम्मी बघा काय जेवायला लागली. ती रोटी चपाती बसायला चालले आता. तर गाईज आज पण आपण घरीच आहे बरं का. आपल्याला कुठं बाहेर काय फिरता ये नाही, तर काय आता आपल्याला पर्याय पण नाही दुसरं. तर उद्या आपल्याला जायचं परत 7-8 दिवस. सारखं काय सांगायला लागलोय मी पण तुम्हाला. पण आले बरं का. इकडं बघा उशीर झाला बरं का. थोडंसं काम पण आपल्या गाडीचं परत काम निघलेलं काय. आपल्या गाडी नुसतं साडचं येऊन आपल्याला मागच लागलेले. तर इकडं बघा माल काय जास्त नाही बरं का. फक्त आपल्याला 1-2-3 दिवस आपलं 7-8 दिवसात जत्रा चाललो ना, त्या जत्रेपुरती तेवढं माल मागवलेलं आहे. जास्त काय माल मागवलं नाही आपण. इकडं बघा एवढंच माल आहे, जास्त नाही. चला आता फटाफट मी गाडी वळवून लावतो. गाडी वळवून लावून लगेच फटाफट आपल्याला परत माल भरायचंय. माल भरून आपल्याला काय परत उद्या सकाळी सकाळ जायचं बरं का. उद्या काय आपल्याला परत वेळ भेटत नाही गाडीत माल भरायला. लगेच आता भरायचंय. तर चला मग फटाफट गाडीत माल वगैरे भरून सेट करू. पहिलं आपण गाडी वळवून लावायचं आपल्याला. काय आता सगळं गाडीवरच पॅक केलंय बघू शकता. सगळं माल वगैरे सगळं भरलेलं आहे. आणि पप्पाने जे माल आणलंय का ते उतरलं नाही, तसंच गाडीमध्ये ठेवलेलं आहे ते माल. तर मग आता गाडी वळवून लावायला लागलोय. तर आता चला मग गाडी सगळं माल वगैरे भरून आता गाडी वळवून लावायला लागलो. इकडे बघू शकता. तर काय आता गाडी वगैरे सगळं वळवून लावलं इकडं बघा. आणि आता आपल्या मम्मीने दळण ठेवायला सांगितले. दळण इथं दुकानात जाऊन. तर ते चाललं आता दळण ठेवायला. तर चला मग. तर मित्रांनो आजच्या पुरती एवढंच आहे. तर आजचा ब्लॉग इथे एंड होतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.